ब्लॉगमध्ये स्वागत आहे. खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करते. तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कारण की मी खूप दिवस झाले ब्लॉग केला नाही आहे. मिनी ब्लॉग केले होते पण ते टाकले नाही आहेत मिनी ब्लॉग पण. आणि आज घरी कोण नाही आहे, म्हणजे दादा गेला आहे कामावर, मामी पण कामावर गेली. रुद्र आज सुट्टी आहे, पण रुद्र मामासोबत मठामध्ये पाया पडायला गेला आहे. आणि दिशाची स्कूल एक्झाम चालू आहे, सो आता दिशा येईल 11 वाजेपर्यंत. आणि आज तर दिवाळी आली, सो त्याच्यामुळे मला साफसफाई वगैरे करायची. काल तर 2 दिवसामध्ये साफसफाई झाली आहे. थोडीफार साफसफाई बाकी ती करणार आहे. आणि आता मी एकटीच आहे, माझ्यासोबत शरू बसली इथे. तुम्हाला दाखवते मी शरूला. चलो इकडे. शरू माझी भाऊली इथे आहे. तर आज माझ्या बोलतात ना की डेली व्लॉग करते, सो त्याच्यामध्ये काय काय होणार आहे दिवसभरामध्ये तर ते तुम्हाला दाखवेन. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि कंटिन्यू राहा. चलो पप्पांसोबत जाऊन आणि मशमेलो पण आणलं. थांबा मी एक आणून दाखवते तुम्हाला. लवकर ये. हां तर काहीच रुद्र गेला होता मामासोबत मठामध्ये, तर तिथून जाऊन तो बाजारात जाऊन डोसा घेऊन आला. त्याच्यासाठी, माझ्यासाठी आणि दिशूसाठी घेऊन आला वाटतं, माहिती नाही. तर ते बस इकडे. मशमेलो आता मी एक खाल्ला, 4 आणलेले. इथे एक मी खाल्ला आणि हा माझा हथियार तुम्हाला मारायला. लाईक आता आम्ही खातोय डोसा. मी आणि दीदी दिशा दीदीसाठी ठेवला आहे. तुम्ही असं नका विचार करू की दिशा दीदीसाठी नाही ठेवला आहे, पण आम्ही ठेवलं. आम्ही असे नाही की आम्ही भुक्कड आहे, पण आम्ही भुक्कड नाही. रुद्र कुठे गेलेलास तू? आणि मशमेलो आणला तिकडून. आता तुम्हाला जस्ट दाखवलेला तो, आणि आता डोसा आणला. तर बाय गाईज. आजचा ब्लॉग, मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग नाही, मिनी ब्लॉग नाही, ब्लॉग आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. आली आता घरी स्कूलमधून. दिशा खाते डोसा. रुद्रने ठेवलेला आणि आता दिशा 11 वाजता जाईल. 11 वाजले. दिशाला जायचं आहे ट्युशनला. साफसफाई चालू आहे आता. मी सिलिंगच्या इथे आतमध्ये कॉकरोचचं औषध टाकत होती. तर आता रुद्रनं साईडमधून फिरतोय ना, ते स्ट्रॉंग खूप औषध आहे, त्याच्यामुळे मी इथे असं कोपऱ्यात टाकते. तुम्हाला दाखवते मी सगळ्याकडे टाकते. इथे सिलिंगचे ते कोपऱ्यात आहे ना, तिकडे औषध टाकायचं. म्हणजे ही पावडर आहे ना, ही जी स्ट्रॉंग आहे, ही टाकायची इकडे. कॉकरोच खूप आहेत ना, त्याच्यामुळे. दीदी चला ब्लॉग. काय आहे? अंडा फुटला. नको हात नको लावची. काठीने. रुद्रा यार, रुद्र खूप घाबरेड आहे. बघ काय करताय. मशीन रिपेअर करतोय. साफसफाई. चकली. आता मम्मी आली तुझी सांगतो. थांब नाव तुझं काय काय केलं, मला काय बोलला ते. बाबा हे औषध टाकते स्ट्रॉंग, तर ऐकत पण नाही. आई ना म्हणते पिक्की म्हणतो. इथे पण आजी साफसफाई चालली. आजीचा माळा लागलाय आणि आजी इथे कपडे वाट टाकते. झाली का कामं? आजीचा लुक. आजी तुमचा लुक दाखव जरा बघू. हा आजीचा लुक आहे. मामी आता आली आहे साईडवरनं. मामी यांनी काय केलं म्हणजे अंड पडलाय ना, ती काठीने हलवतोय सगळं. ज्यांच्या आईला दिसलं ना, बाबा मी तर बघते. तुला माहित नाही, तुला जर असं कोणी मारलं तर मी त्यांचा पिछा सोडणार नाही. आणि तू त्या अंड्यातनं काढलेल्या पिल्लाचा पिछा सोडला, मारल्यावर त्यांची मम्मी तुला सोडेल का? बरं ठीक आहे. मी इथे कांदा कापलाय आता आणि टमॅटो कापलाय आणि इथे अंडे होत आहेत. मी किचनवर खूप पसारा आहे कारण साफसफाई चालू आहे माझी. आणि इथे मी अंडा मुटारा बनवते जेवणासाठी. अजून जेवण बनवलं नाही आहे मी, त्यामुळे आता जेवण बनवते. आणि बाहेर खूप ऊन आहे, खूप गरम होतं इथे. बाहेर खूप ऊन आहे. परत आहे. आणि इथे मामीसाठी एक अंडा कापलाय. मामीचं डाएट चालू आहे. काय दिशा? मम्मीचं डाएट चालू आहे. भारी डाएट चालू आहे. आणि इथे दिशा अंड सोलते. बस मी इथे भात लावले कुकरला. कुकर चमकतोय रे, काय साबण नाही घातलं. रुद्र खाली खेळतोय. बाबा आजीला काय होतंय?
काय प्रॉब्लेम आजीला माझा? इथे आमच्या इथे ती काम करणारी बाई आहे, तिची लादी पुसते. ती बघू शकता, ही बघा. एवढी स्वच्छ लादी पुसली आहे. रोज लादी वगैरे पुसतात त्या. मी फायनली फ्रेश झाली आहे आणि आता घरातली जी कामं होती ती पण सगळी झाली आहेत. आणि दिशूचं आणि रुद्राचं ट्युशन होतं 3चं. 4:30 वाजता आले दोघं पण. रुद्र खाली खेळायला गेला आणि दिशू बसली फोनमध्ये. आणि आमचा दादा पण झोपला. दादा जेवायला आला होता पण गेला नाही आहे, झोपला आहे तो अजून पण. आणि फ्रेश वगैरे झाली आहे. आता बघू संध्याकाळी काय बनवायचं. सो मी आज बनवणार आहे बटर चिकन आणि नान बनवणार आहे. तर बघा तुम्ही कसं बनवते. फर्स्ट टाईम ट्राय करणे, बघू कसं होतं आहे ते. तर आता मी चहा ठेवला आणि रुद्र खाली खेळायला गेला. तुम्हाला दाखवलं मगाशी मी की रुद्र खाली खेळायला गेला. तर बघूया आता काय काय होतं पुढे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चलो मी दिशूसाठी, माझ्यासाठी, रुद्रासाठी आणि दादासाठी. तर बघूया आता. रुद्र तर खाली गेला आहे आणि आपलं सगळं किचन पण सगळं म्हणजे स्वच्छ झालं आहे. स्वच्छ करून ठेवलं आहे. पूजा करायची आहे थोड्या वेळाने. आणि दादा इथे झोपला आहे आणि दिशू आहे इकडे. दिशू इथे फोन घेऊन बसली. आता माझी म्हणजे पूजा वगैरे करीत झाली. 7 वाजता वगैरे पूजा करून झाली माझी. मामी तिकडून निघाली कल्याणवरनं. आता मामी येईल घरी आणि मी ते सगळं चिकनची वगैरे तयारी करून ठेवली. कारण मला बटर चिकन बनवायचं आहे आणि नान बनवायचं आहे. तर चिकन तुम्हाला दाखवते आणि मध्ये तिचा व्हिडिओ कॉल पण आला, ते पण दाखवते तुम्हाला. हे आहे चिकन जे मी रेडी करून ठेवलं आहे. 30 मिनिटं ठेवायचं मला. आणि ते टमॅटो कापला आहे. टमॅटो, कांदा, लसूण, परत आलं लसूणची पेस्ट वगैरे करायची आहे. ते दही आहे आणि ते बटर काढून ठेवलं आहे मी. आणि दिशू गेली तिच्या फ्रेंडच्या घरी आणि रुद्र पण खाली खेळायला गेला आहे. बाहेर गेला आहे दादा. तर आता बघूया कसं होतं चिकन. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चिकनची ते कांदा टमॅटो वगैरे त्याची प्युरी करायची. आणि आता अजून थोडंसं असं आहे इकडे. मामी आत्ताच आली आहे. मामी कुठे गेली? मी जाऊन आली आहे. जायचं तिकडे आणि खूप जमली पण जमली आहे कारण खूप ऊन होतं आणि त्यामध्ये गेली. ट्रॅफिक पोलीसमॅन पण नव्हतं. चुप रे. तुला आज काय पैसे देते. पहिली गोष्ट सकाळी पण गेलेला हा. इथे मी चिकन फ्राय करते आणि हे जे चिकन फ्राय करायचं होतं. आणि जो मसाला मगाशी केला होता तो हा मसाला आहे. हा मगाशी मी केलेला. आणि मामी गेली आजीकडे. आणि आता बघू काय काय करायचं. बटर चिकन बनवायचं, नान बनवायचं आहे. आणि दिवशी अजून आली नाही. रुद्र खाली गेला आहे. तर बघू कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. हो ना. अच्छा जी. चलो मान जाओ ना. नाही हा काय हा काय हा. अरे तुला माझ्यासोबत ना बोलायचं. बोलते सांग ना कसं झालं. खाल्लं तू ना खाल्लं ना. आताची टेस्ट कसं मला टेस्ट करायचं. आले कसं झालं. पहिल्यांदा बोल. तर गाईच काल रात्री खूप लेट झोपली सगळं आवडून वगैरे. कालचं जेवण खूप छान झालेलं. सगळ्यांनी सांगितलं खूप मस्त झालं जेवण. तर काल रात्री खूप लेट झोपली त्यामुळे मला ब्लॉग एंड नाही करता आला. तर मी आता ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर माझा कालचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.